चला आज आपण 3x3 मॅट्रिसेसला स्टार्ट करणार आहोत. 3x3 मॅट्रिसेसचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा बाय युजिंग अँड रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, नाव आपण 2x2 चा इन्व्हर्स ऑलरेडी काढलेला आहे. आपल्याला कोणाचा इन्व्हर्स काढायचा आता? दिस इन्व्हर्स ऑफ 3x3 मॅट्रिसेस. ओके, नाव आपण एक्झाम्पल्स मी जी लिस्ट दिली आहे जवळपास 40 एक्झाम्पल 40-45 एक्झाम्पल आहेत. काही त्याच्यात रिपिटेशन पण आहेत. ते एक्झाम्पल काढून आपण बाकीच्या एक्झाम्पल्सचं इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत. त्याच्या अगोदर मी जे आपण एक रूल घेतला होता की प्रत्येक इलिमेंट वाईज आपण 3x3 मॅट्रिक्समध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन वापर करून आपण फाइंड आउट कसा करायचा. ओके, म्हणजे जर सपोज दॅट A11 असेल, A12 असेल, A13 असेल, A21, A22 and A23, A31, A32 and A33. Okay, now suppose that this matrix A, I want to convert them in an identity. या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं मला? आयडेंटिटी मध्ये. आणि जे ऑपरेशन आपण ए वर वापरतो तेच आपण कुठे वापरतो? आपण आयडेंटिटीसाठी. पण मग मेन टार्गेट आपलं काय असेल? टू कन्वर्ट दिस मॅट्रिसेस इनटू अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, नाउ देन हाऊ टू कन्वर्ट दॅम? फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट स्टेप सेज दॅट A11 विल बी द म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो? 1 1 1. ओके, हे एलिमेंट काय असतात? 0 असतात, बरोबर ना? हे एलिमेंट 0 असतात. म्हणजे मला या मॅट्रिसेस मध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. मग मी पहिला जो एलिमेंट 1 करेल म्हणजे हा एलिमेंट पोझिशन 1 A11 तो काय करेल? मी 1 करेल, बरोबर आहे. नंतर सेकंड स्टेप काय सांगते? याचा वापर करायचा. याला 1 केलं ना आपण, बरोबर आहे. याचा वापर करायचा आहे आणि ह्या दोघं एलिमेंटला काय करायचं? 0 करायचं. A21 and A31 equal to 0 using A11 is equals to 1. Okay, now then third step says that then how many elements we have to change it? How many elements we have to change? 1 2 3 4 5 6 7 8 9. Just you have to take as how many operations? 9 operations are there. जर ऑलरेडी आला असेल तर काही गरज पडणार नाही. पण जर 9 ऑपरेशन प्रत्येक एलिमेंट बदलायची पाळी आली तर आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक एलिमेंट चेंज करावं लागणार आहे. तेवढं ऑपरेशन आपल्याला घ्यावे लागणार आहे, बरोबर ना? मग आपलं हे झालं. ओके, या रोचं या कॉलमचं काम झालं आपलं, बरोबर आहे. या रो मधला हा एलिमेंट 1 केला, याचा वापर केला, दोघांना 0 केलं. मग मी कुठे आलो? इथून इथपर्यंत आलो होतो. आता इथून याच्याकडे येणार. पहिल्या रोचं काम इथे संपलंय. आता दुसऱ्याचा वापर करायचा. या दुसऱ्यामधला हा तर 0च राहिला पाहिजे. हा 0च राहिला पाहिजे. याला न चेंज करता याला काय करायचं? 1 करायचं. ओके, थर्ड स्टेप A22 इक्वल टू 1, बरोबर. देन हा पण 0 आहे, हा पण 0 आहे, हा 1 झाला. 1 0 0 1. ओके, याचा वापर करायचा आहे आणि याला 0 करायचा आहे. द फोर्थ सेज दॅट A32 इक्वल टू 0 युजिंग A22 is equals to 1. झाला. याला 0 करायचंय, याला न चेंज करता. हा 0च ऑलरेडी इथे 0 केला ना आपण, मग याला पण 0 करायचंय, याला चेंज न करता. म्हणून मी याचा वापर केला. म्हणून सेकंड रोचा वापर करावा लागतोय. कारण हे दोघं ऑलरेडी 0 आहेत ना. 0चा पुढे जरी केलं तरी काही फरक पडणार नाही. मग आता याला काय करणार? 1 करणार. द फिफ्थ स्टेप सेज द A33 is equals to 1. डन झाला. डायगोनल तिघे एलिमेंट काय झालेत? 1 झालेत. हे तिघे एलिमेंट काय झालेत? म्हणजे ऑब्विसली अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट झालं, बरोबर. मग आता वरचे तिघे एलिमेंट मला काय करायचे? चेंज करायचे. ओके, इथे आलो, इथून इकडे आलो. आता हा 1 झालाय. आता लक्षात घ्या, हा 1 आहे, हा 0 आहे. ओके, मग याला आणि याला चेंज करायचंय, याला 0 करायचंय युजिंग दिस 1, बरोबर ना. हा 1 आहे, या 1चा वापर करायचा आहे दोघांना 0 करण्यासाठी. मग लक्षात घ्या, 6th step just A23 and A13 equal to 0 using A33 equal to 1, बरोबर. नंतर आणि शेवटची स्टेप काय सांगते? इथून झाला, इथून इकडे आलं, हे दोघं एलिमेंट 0 झाले, बरोबर. हा तर ऑलरेडी 1 होता, बरोबर आहे. याला काय करायचंय? 0 युजिंग दॅन 0 करायचा. ओके, and the seventh step says that A12 equal to 0 using A22 equal to 1. This enough to say. झालं, एवढंच मला चेंज करायचं होतं, बरोबर. मग आता एक्झॅक्टली एक्झाम्पल बघू आपण.
क्लिअर दिसत असेल तर कसं सांगा, क्लिअर असेल दिसत तर, कारण कसं एक्झाम्पल आहेत मोठे. ओके, मग आपल्याला थोडंसं जागा स्पेस जास्त लागणार आहे, म्हणून थोडंसं मी कमी याच्यामध्ये घेईल. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे 1 -1 3 2 1 0 3 3 1. ओके, जे दिलंय मॅट्रासिस तो घेतलाय, दॅट्स गिवन. मी स्टेप कमी करतोय म्हणजे लिहिताना आपलं सोल्युशन डायरेक्ट आपण स्टार्ट केलं असं समजा. हे आपला हा मॅट्रिक्स दिलेला आहे. नाव ए मॅट्रिक्स आहे, हा दिलेला आहे. अगोदर काय करतो आपण, जस्ट वी डू टेकन ॲज अ डिटर्मिनंट. ओके, जस्ट टेकन ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इन 2 वर्टिकल बार्स. ओके, 1 -1 3 2 1 0 3 3 1. ओके, नाव टू फाइंड द डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करून इथे काढतो इक्वल करून. हा एलिमेंट 1 इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला, जस्ट टेकन ॲज दिस डिटर्मिनंट. काय आहे 1 -3 इंटू 0. ओके, पहिली साईन पॉझिटिव्ह होते, आता निगेटिव्ह. -1 -8 प्लस. ओके, 1 इंटू ब्रॅकेट फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट 2 -0 अगेन. ओके, जस्ट थर्ड एलिमेंट, आता मायनस होता ना इथे, प्लस मायनस प्लस. ओके, कारण इथे मायनस मायनस प्लस झाला ना, इथे अल्टरनेट साईड होती. इथे 3 इन ब्रॅकेट जस्ट फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, 6 -3. ओके, नाव इक्वल टू that one is 1 -0 1 plus 2 -0 2 into 1 2, just 6 - 3 3 into 3 9. That one is equals to 12. That does not equals to, therefore A is non-singular. Therefore A is invertible. Therefore A inverse exist. झालं इथपर्यंत. बरं, पुढची स्टेप आपली काय असते दरवेळेला, जस्ट टू फाइंड A inverse by using रो ट्रान्सफॉर्मेशन. पूर्ण लिहायचं नाही तर मग परीक्षेत शॉर्टकट मध्ये. ओके, पूर्ण लिहायचं जायचं. नंतर मग कन्सिडर, काय कन्सिडर करतो आपण, A इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. बरोबर आहे, व्हॅल्यूज पुट करू. आता हा A किती क्रॉस कितीचा आहे, मग आयडेंटिटी किती क्रॉस कितीचा असेल पाहिजे, ऑब्विसली 3 क्रॉस 3. ओके, मॅट्रासेस बघू आपण आता काय मॅट्रासेस. 1 -1 3. ओके, 2 1 0. बरं, पुढे 3 3 1 इंटू A इनवर्स 1 0 0 0 1 0 and 0 0 1. आलं इथपर्यंत लक्षात. ओके ओके, नाव आता काय करायचं, आपल्या स्टेप काय सांगतात. ह्या मॅट्रासिसला आपण कशात कन्वर्ट करतोय, आयडेंटिटी मध्ये. आणि जे ऑपरेशन आपण ह्या याच्यामध्ये वापरतोय तेच कोणामध्ये वापरतोय, आयडेंटिटी मॅट्रिक्सचं. पहिलं ऑपरेशन सांगायचं. हा ऑलरेडी 1 आहे, ऑलरेडी 1 आहे ना, बरोबर आहे. बसता राहिलं तर डिवाइड, इट्स अ डिवाइड राईट. ओके, त्या रोला त्या एलिमेंटने स्वतःला डिवाइड करायला लागला असतं. मग याचा वापर करून मी 2 ऑपरेशन एकाच वेळी घेऊ शकतो. 2 ऑपरेशन याला आणि याला 0 करू शकतोय, 2 आणि 3 ला. याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, याला 0 करायचं असेल तर -2 ने. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, थर्ड रो मधला एलिमेंट -3 ने. मग पहिलं ऑपरेशन काय असेल, R2 changes to R2 minus 2 times of R. आणि दुसरं ऑपरेशन R3 changes to R3 minus 3 times of R. R1 चा वापर केलाय आणि ह्या दोघं एलिमेंटला काय करतोय, 0. मग ऑपरेशन बघा, चेक करू आपण आता. पहिल्याला तसंच राहील ना, पहिल्याला काही संबंध नाही. काय 1 -1 3 इंटू A इनवर्स 1 0 0. ओके, ना आता सेकंड रो आपण चेंज करू आपण कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन करायला आपल्याला कसं, आता हा 0 करतो, हे दोघे एलिमेंट 0च राहणार, त्यात काही विषय नाही. आता दोघे 0. ओके, R2 काय, R1 काय, R2 R1. बरोबर, पुट करू त्याच्यामध्ये आपण R2
1 मायनस 2 इंटू R1 काय मायनस 1 गेट प्लस म्हणजे इथे काय आला पाहिजे 1 प्लस 2 ना बरोबर आहे हा इथे -1 आला -1 ने मल्टिप्लाय केलाय जस्ट प्लस येईल ना इथे -1 1 प्लस 2 3 आला R2 काय इथे R1 काय 3 मग 0 मायनस 2 इंटू 3 याच्यात पुट करतो मी कॅल्क्युलेशन करायला हा मग सांगा आता -6 ओके नाव नेक्स्ट याच्यातला R2 काय हा काय पुट केला 0 मायनस 2 इंटू काय -2 बरं पुढे R2 काय 0 जस्ट 1 मायनस 2 इंटू 0 काय 1 नेक्स्ट दोघे 0 असल्यामुळे काही फरक पडणार नाही 0 येणार ओके नेक्स्ट आता सेकंड ऑपरेशन वापरायचं आहे ओके R3 काय 3 1 3 मायनस 3 इंटू 1 0 ओके 3 आता दुसरं ऑपरेशन घेतोय हे ऑपरेशन काय होतं R2 मायनस 2 टाइम्स ऑफ R1 होतं आता इथे काय R3 मायनस 3 टाइम्स ऑफ R1 आहे ओके R3 काय 3 आणि R1 काय 3 मायनस 3 इंटू -1 ना किती यायला पाहिजे 6 that one is a 6 R3 काय R1 काय 1 minus 3 into that one is a 3 बरोबर ना R3 काय 1 R1 काय 3 मग पुट केला काय येईल -8 कळत आहे नेक्स्ट पुढे R3 काय R1 काय 0 मायनस 3 इंटू कळत आहे नेक्स्ट R3 काय 0 ओके मायनस 3 इंटू 0 काय 0 शेवटचा 1 मायनस 3 इंटू R3 is 1 R1 is 0 that one is equals to 1 झाला चेंज बघा आता माझे याचा वापर केला या दोघांना मी 0 केलाय कळतंय नंतर आता पुढचं ऑपरेशन काय असेल झालं का इथपर्यंत आपण आपल्याला जे पाहिजे तो इथपर्यंत झालं याला 1 केलं या दोघांना 0 केला आता पुढचं टार्गेट याच्याकडे जाणार आपण याला काय करायचंय 1 मग या R2 ला कशाने डिवाइड करायचं 3 ने मग कोणाला चेंज करतोय R2 चेंजेस टू R2 अपॉन 3 ओके जोपर्यंत स्वतः अप्लाय करत नाही मी 1000 वेळा पण सांगितलं कळणार नाही पण जोपर्यंत तुम्ही अप्लाय करत नाही तोपर्यंत कळणार नाही ओके मग कारण कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हे स्वतः केल्यावरच कळतं ओके नाव 1 -1 3 ओके 0 अपॉन 3 3 अपॉन 3 -6 अपॉन 3 -2 इंटू A इनवर्स इकडे 1 0 0 -2 अपॉन 3 1 अपॉन 3 आणि 0 इकडे 1 आणि हा तसंच 0 6 -8 बरं पुढचं ऑपरेशन काय असेल याला 0 करायचं ना हे बघा 1 झाला दोघं 0 झाले याला 1 केला आता याला 0 करायचं आहे मग R3 चेंजेस टू R3 minus 6 times of R2 R1 चा आता काही संबंध नाही ओके नंतर मग आता पुढे ऑपरेशन बघा आता काय 1 -1 3 ओके R2 पण तसा 0 1 -2 0 ओके R3 काय 6 -6 into 1 किती 0 ओके दॅट्स वन R3 काय -8 -6 into -2 किती प्लस मायनस गेट प्लस 12 -8 4 इंटू A इनवर्स पुढे लक्षात घ्या इथे 1/3 1/3 त्यामुळे थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेटेड आहे -2/3 1/3 0 ओके आता हा एलिमेंट सांगा ऑपरेशन काय घेतो लक्षात आहे ना आपलं R3 minus 2 times of 6 times of R2 हां हे ऑपरेशन नुसार सांगा R3 काय -3 ओके 6
इंटू R2 काय मायनस मायनस गेट. बरं सांगा आता. 3 into just 6 minus 3. That one is minus 9 plus 12 upon 3. काय येतो हा 1. 3 by 3 is 1. Okay. Now next R3 काय 0 plus just minus 6 into 1 by 3. काय that's minus 2. हा सांगा 1च राहील. तो 0 दुसरा 0 राहील की त्यावेळेला 1च आहे. झालं इथपर्यंत. बरं पुढे काय करायचा. दिस एलिमेंट विल बी इक्वल टू 1. ओके. देन R3 चेंजेस टू R3 डिवायडेड बाय 4. ओके. आताचे किती एलिमेंट चेंज केलेत आपण. फक्त 4 केलेत. 1 2 3 4 5 6 हा 6वा एलिमेंट चाललाय. ओके. हा ऑलरेडी नव्हता म्हणून आपल्याला ऑपरेशन नाही. आता ऑपरेशन किती घेतलीत बघा ना. 1 2 3 4. आता हे 5वा ऑपरेशन घेतोय. 5 एलिमेंट बदललेत ना आपण. पहिला एलिमेंट बदलला का आपण नाही म्हणून 6वा ऑपरेशन नाही आलं. 5 एलिमेंट बदललेत 5 ऑपरेशन येऊन गेलेत. ओके. नंतर ऑपरेशन बघा मॅट्रिसेस काय 1 minus 1 3 पुढे 0 1 minus 2 0 0 4 by 4 1. ओके. A inverse. Okay, 1 0 0. Okay, minus 2 upon 3, 1 upon 3 0, 1 by 4 minus 1 by 2, minus 2 by 4 ना, minus 2 by 4 is minus 1 half. Okay, and then 1 by 4. झालं इथपर्यंत. ओके. पुढचं ऑपरेशन काय असतं. या दोघं इलेमेंट्सला मला काय करायचं आहे 0. कोणाचा वापर करायचा आहे. ओके. मग याला कितीने मल्टिप्लाय करू. याला 0 करण्यासाठी +2 ने आणि याला -3 ने. मग ऑपरेशन बघा. R2 चेंजेस टू जो R1 घेऊ आपण. R1 चेंजेस टू R1 minus 3 times of R3. ओके. नंतर R2 चेंजेस टू R2 minus just +2 आहे ना आता +2 times of R3. कळलं इथपर्यंत. काय केलं इथून सुरुवात लक्षात आली. मॅट्रिसेस डिटर्मिनंट घेतला कन्सिडर केलंय रो ट्रान्सफॉर्मेशन घेतोय and then we have to take up next step. Okay. Now एक्झाम्पल मोठे बरं का हे लक्षात घ्या. थोडंसं डोकं शांत ठेवायचं आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. ओके. आता दोन ऑपरेशन एकाच ह्याच्यात आहे म्हणजे R1 आणि R2 दोघेही चेंज होत आहेत. R3 चा काही संबंध. R3 चा समजून घेऊ आपण 0 0 1 इंटू A इनवर्स आणि इकडचा पण काय 1 by 4 minus 1 by 2 1 by 4. ओके. नाव मग सांगा आता पुढे R1 चेंज होत आहे. हा काय 1 तो बदलणार नाही तिथे. हा 0च राहील. हा आता हा चेंज होईल ना. ओके. हा एलिमेंट बदलेल. ओके. R3 काय आपले दोन ऑपरेशन ना. पहिलं ऑपरेशन R1 minus 3 times of R3. ओके. R1 काय R1 is -1 R2 is 1 -1 minus 3 R3 काय होता 1 होता 0. R3 0. ओके. काय येईल मग -1च राहील. ओके. हा तर 1च आहे तो चेंज नाही होणार. ओके. मग हे दोन एलिमेंट चेंज करावे लागतील. ओके. हा 0 0 येईल आता. ओके. हा 0 कारण याच्या करताच आपण चाललंय ना सगळं. ओके. जे करतोय आपण याच्यामध्ये चेंज होत जाईल ऑटोमॅटिक ते पुट करत द्यायचं फक्त नंतर आपल्याला कळत जाईल. नंतर पुढे हे झालं याचं काम नाही. आपल्या इकडचं बाकी राहील ना पण R2 minus 3 times of R3 सॉरी R1 minus. ओके. मग आता याच्यामध्ये बघा R1 काय R3 काय. ओके. R1 is 1 minus 3 into क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 minus 3 upon that one is 1 upon 4. पुढे R1 काय R3 काय. ओके. मग पुढे बघू आपण 0 minus 3 into minus गेट प्लस 3 upon झालं. बरं पुढे R1 काय R1 R3 काय 1 upon 4 0 minus 3 into 1 by minus 3 by. आता R2 कडे जाऊ आपण.
हे तर ऑलरेडी आपले चेंज झालेत ना. ओके, याच्यात तिघांना चेंज करायचे आहे. ओके, आता हे ऑपरेशन, सेकंड ऑपरेशन काय? सेकंड ऑपरेशन मायनस प्लस 2 टाइम्स ऑफ R3. ओके, मग आता बघा R2 काय, R3 काय. ओके, R2 minus 2/3 plus 2 into 1/4. बरं, चला मग हा 2 into 1 म्हणजे काय? 2/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, नंतर डायरेक्ट आपल्याला मिळेल काय? -4 + 6/12 काय? 2/12 म्हणजे 1/, हा काय आला? 1/6 आला. ओके, नेक्स्ट पुढे बघा आता R2 काय, R3 काय. ओके, 1/3 plus 2 into -1/2. 2 to get plus minus 1/3 minus -2/3. ओके, नेक्स्ट R2 काय, R3 काय. 0 plus 2 into 1/4. कळतंय? ओके, शेवटचा एलिमेंट राहिला. याचा वापर करून याला 0 करायचं. काय करायचं मग? सिम्पली दोघांची ऍडिशन करा ना. सिम्पली R2 आणि R1 ची काय करा? ऍडिशन करा. 1 + 0 1 -1 + 1 0 + 0 झालं आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट. लक्षात. शेवटचं ऑपरेशन काय? शेवटचं ऑपरेशन R1 changes to R1 plus R2. चला मग 1 0 0 0 1 0 0 0 into A inverse. Okay, next ओके, दोघांची ऍडिशन 1/4 plus 1/6. 6 plus 4/10/24 भाग जातोय 5/. नेक्स्ट दोघांची ऍडिशन आता 2/3 प्लस मायनस मायनस हा 3/2. 9 minus 4/6 काय? 5/6. बरं, पुढे -6 प्लस -1/4 आणि बाकीचे एलिमेंट तसे 2/3. माधवी ऍड ऑफ कर. आवाजच येते डायरेक्ट. चालू आहे ना, माईक चालू आहे. येतोय का आवाज? तुझा ऑडिओ ऑफ कर अगोदर. माधवी अगोदर आवाज ऑफ कर तुझा, ऑडिओ ऑफ कर तुझा अगोदर. येतोय का आवाज सगळ्यांना? ओके, नाव झालं. ही व्हॅल्यू कशात आली आपली आता? हा काय माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स. दॅट्स वन इज द आयडेंटिटी इंटू A inverse and this such a matrix is my required inverse. 5/12 5/6 -1/4 1/6 2/3 1/2 1/4 -1/2 1/4. That's what is my required A inverse of a given matrix is A. कळतंय सगळ्यांना? बरं, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल अगोदर क्लिअर करा आणि मग पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ आपण. हा कॉमन काढता येईल पण राहू दे, ऍज इट इज राहू दे, काय फरक पडणार नाही तसा. हा, कोणाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करा बरं.
मेघा, एवढे हुशार विद्यार्थी आजपर्यंत बघितले नाही, काहीच डाऊट नाही. हा, कोणाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करायचं आहे. चेतना, शेवटची. हा, काही दोघांचं आपल्याला याला 0 करायचं होतं ना, मग या दोघांना काय केलं आपण, म्हणजे R2 आणि R1 ला काय केलं, ऍड केलं. मला कोणाला चेंज करायचं होतं, R1 ला, बरोबर ना. कोणाचा वापर करून, R2 चा वापर करून. मग मी दोघांची काय घेतली, सिम्पली ऍडिशन. का, -1 + 1 काय होईल, 0. म्हणून मी दोघांची ऍडिशन घेतली, R1 + R2. मग 1 + 0, 1 + 0 1. ओके, -1 + 1 0, 0 + 0 0. ओके, 1/4 + 1/6. ओके, 3/2 - 2/3 5/6 आणि -3/2 + 1/2. बस एवढंच चेंज केलं आपण. अजून हा माझा इन्व्हर्स आहे, ह्या आयला काढून टाकला आता तरी चालेल. हा माझा रिक्वायर्ड इन्व्हर्स आहे. हा, कल्याणी, बर ठीक आहे. मग घ्यायचं पुढचं एक्झाम्पल. ठीक आहे, चल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. दुसरा जो एक्झाम्पल आहे ते ऑलरेडी आयडेंटिटीच आहे. तर आयडेंटिटीचा इन्व्हर्स हा आयडेंटिटी असतो, त्याचा इन्व्हर्स नाही काढला तरी चालेल. ओके, पुढचं थर्ड एक्झाम्पल बघू आपण. थर्ड एक्झाम्पल, आपली जी लिस्ट आहे त्याच्यातलं एक्झाम्पल. हा, थर्ड. दस मॅट्रिसेस, ए मॅट्रिसेस. ए मॅट्रिसेस काय, 1 3 2 3 1 2 1 2 3. 1 and 2 3 just element only. That one is given. Okay, we have to check the determinant first. Determinant of matrices we have to taken as 2 vertical bar, 1 3 2 3 1 2 1 2 3. Okay, next after we have to find the determinant of that. That's 1 in bracket, 3 minus 4 minus in bracket. Okay, 3 into just 3 9 minus 2. Okay, next plus 2 into 6 minus 1. आता दिसतंय का? Okay, now equals to -1 just 6 7 into 3 21, that's 5 10. Okay, which is equals to -22 plus 10, which is equals to, which is does not equals to 0. Therefore A inverse, हा मी त्यामधला स्टेटमेंट लिहिलं फक्त. Therefore A inverse exists. Okay, therefore मी डायरेक्ट घेतो आता. Using to find a inverse by using row transformation, we have to consider A into A inverse is equals to identity. Now matrices, काय matrices? 1 3 2 3 1 2 and 1 2 3 into A inverse matrices 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, चला मग पहिले दोन ऑपरेशन सांगायचे. आता ऑलरेडी 1 आहे. This first operation will be neglected. Now R2 changes to R2 minus 3 into R1. Okay, next R3 changes to R3 minus R1. Okay, हे ऑपरेशन चूज करता आले पाहिजे. हे ऑपरेशन एकदा चूज केलं तर कॅल्क्युलेशन काय नाही, आपले कॅल्क्युलेशन परफेक्ट व्हायलाच पाहिजे.
त्याशिवाय पुढे येणार नाही. ओके, मग आता 1 0 0. ओके, हा तसंच राहील 3 2 इंटू ए इनवर्स प्लस मॅट्रासिस 1 0 0. पहिल्या रोचा काही संबंध नाही, चेंज कोणाला करतोय R2 आणि R3 ला. ओके, मग पहिलं ऑपरेशन काय माझं R2 मायनस 3 टाइम्स ऑफ R1. ओके, R2 काय 1, R1 काय 3. 1 minus 3 into 3. R2 काय R1 काय 2. 2 minus 3 into 2. 2 minus 6 minus 4. ओके, R2 काय R1 काय 0 minus 3 into minus 3. ओके, R2 काय 1 minus 3 into 0. काय 1. 0 minus just 1 is equal to 3. ओके, नेक्स्ट हे ऑपरेशन आता R2 सॉरी R3 मायनस R1 दोघांचं सबट्रॅक्शन. 1 minus 1 2 minus 3 minus 1 3 minus 2. क्लिअर दिसत नाही? तुमचा नेट प्रॉब्लेम असेल, इथं क्लिअर दिसतंय. त्या नेट प्रॉब्लेम असेल, नेट प्रॉब्लेम चेक करा जरा. ओके, 3 minus 2 1 इथं क्लिअर दिसतंय. ओके, नंतर 0 minus 1 0 minus 1 आहे 1 0 0. ओके, 1 minus 0 1 झालं. ओके, नाउ द नेक्स्ट ऑपरेशन. हाँ, R2 changes to R2 divided by minus 8. याला काय करायचं मला 1. याला 1 करण्यासाठी या रोला मी काय करणार -8 ने डिवाइड करणार. याला थोडं कोड करूया. आवाज अटकतोय. आता येतो क्लिअर. नेट प्रॉब्लेम असेल जरा, त्याच्यामुळे येत असेल तो. ठीक आहे, थोड्या वेळात क्लिअर होऊन दिलं तुम्हाला. पण कळतोय का थोडाफार? आवाज कळतोय का? ठीक आहे, व्यवस्थित बघत जा वाटल्यास. दिसत आहे ना? ओके, ऑपरेशन R2 डिवाइडेड बाय -8. नाव 1 पहिला रो तसाच 1 3 2. थर्ड रो पण तसाच 0 -1 1 इंटू ए इनवर्स. पहिला पण इथे तसंच 1 0 0. शेवटचा रो पण -1 0 1. आता फक्त कोणता चेंज होतोय R2 चेंज होतोय. सांगा डिवाइडेड बाय ना 0 1. ओके, -4 upon -8 minus get plus 4 upon 8 is. Okay, next -3 upon -8 is 3 upon 8. Next -1 upon 8 and 0. Okay, now next add them. Okay, कोणाला चेंज करतोय R3 plus R2. Okay, next 1 3 2 0 1 1 half 0 0 दोघांची ऍडिशन 3/2. Okay, next into A inverse 1 0 0 3/8 -1/8 and 0. ठीक आहे. ओके, ह्या दोघांची काय करतोय आपण ऍडिशन करतोय. नाव मग ह्या दोघांची ऍडिशन R3 plus R2 सॉरी हां R3 plus R2 म्हणजे -1 plus 3 upon 8 -8 plus 3 -5. R2 R3 0 0
प्लस मायनस मायनस 1/8. ओके, नेक्स्ट 1 प्लस 0 1 झालं इथपर्यंत. ओके, जे जे इलेमेंट चेंज करतात तसे जसे तिकडचे पण इलेमेंट बदलतात. किती इलेमेंट बदललेत ना आतापर्यंत? 1 2 3 4 बदलले ना. किती ऑपरेशन लागलेत? 1 2 3 4. बघा बरं, हे 4 इलेमेंट बदललेत का इथे? आता याला बदलायला गेलं की हा पण चेंज होईल, या दोघांना बदलायला गेलं की हे दोघं चेंज होतील. बघा, सिस्टमॅटिकली चेंज होत चालत आहे. ओके, नाव नेक्स्ट ऑपरेशन. R3 changes to रेसिप्रोकल ने त्याला काय करायचं? मल्टिप्लाय. 2/3 ने त्याला मल्टिप्लाय केलं की 2 2 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल इक्वल टू 1. ओके, मग मॅट्रिसेस मला आता 1 3 2 0 1 1/2 0 0 1. ओके, इंटू A इनवर्स इक्वल्स टू 1 0 0 3/8 -1/8 0. आता याला 2/3 ने मल्टिप्लाय केलं. 2/3 इंटू 5 -5/8. दोघांनी भाग जातो ना डायरेक्ट. 1 4 -5/12. नेक्स्ट 2/3 इंटू -1/8. -1/12. नेक्स्ट 2/3. बघा बरं, हा चेंज झाला. आता याला 1 केला तर हा चेंज होऊन गेला. ओके, आता याचा वापर करून या दोघांना 0 करायचं. मग सांगा ऑपरेशन काय असेल? R1 changes to R1 minus 2 times of R3. Next 1/2 into R3. ओके, ऑब्विसली आता एलिमेंट बदलत आहेत माझे. 1 0 0 0 1 1. ओके, नाव आता हा एलिमेंट बघू आपण. हे दोघं 0 होऊन जातील, फक्त हा एकच एलिमेंट चेंज करायचा राहिला. ओके, इंटू A इनवर्स. मला मेन टार्गेट हे असेल, हा मॅट्रिसेस. आताच बघू आपण काय आहे. ओके, ऑपरेशन बघा. आता पहिलं ऑपरेशन घेतो. R1 मायनस 2 टाइम्स ऑफ R3. R1 काय? R3 काय? मग सांगा. तो चेंज होतोच नाही, जवळपास चेंज होणार, कारण हा 0च राहतो. मागच्या एक्झाम्पल मध्ये पण हा 0 असल्यामुळे तोच राहिला. -1 होता तिथे. ओके, आता हा तर ऑलरेडी 0 झाला. इकडे येऊ आपण. R1 काय? R3 काय? पुट करू. 1 minus 2 into 3/8. Just 8 minus 6. 2/8. 2/8 is 1/4. Okay, next R1 is 0, R3 is -1/8. 0 minus 2 into -1/8. 1/4. Plus minus get plus 1/4. Next. आय थिंक आपण चुकलं काहीतरी ना. आपण R3 चा वापर करतोय का? हा, इथे आपण कोणाचा वापर केला? दोघांमध्ये आपण R2 चा वापर केला. दोघं चुकले. दोघांमध्ये आपण R2 चा वापर केला. आपण आपल्याला कोणाचा वापर करायचा? R3 चा ना. R1 is 1, R3 is -5/12. दोघं चुकले. 1 minus 5 into -5/12. बरोबर ना. R3 चा वापर करतो, लक्षात ठेवायचं. ओके, मग काय? 1 plus 25/12. Is it 37/12? Okay, next. R1 is 0, R3 is 0 minus 2 into -9 get plus 1/12. That one is 1/6. Okay, next. R1 is 0, R3 is 2/3. 0 minus 2 into 2/3. -4/3. कळतं इथपर्यंत? बरं, पुढे. R2 साठी. R2 चं ऑपरेशन काय? R2 मायनस, इथे कॅल्क्युलेशन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे कारण रेसिप्रोकलचं मल्टिप्लिकेशन. R2 काय?
ऑपरेशन काय आपला R2 मायनस 1/2 R3. ओके, पुढे बघू आपण. R2 काय 3/8 मायनस R1 जस्ट 1/2 इंटू R3 काय मायनस मायनस प्लस 5/. बरं, पुढे कॅल्क्युलेशन सांगा, कारण तिघांचे कॅल्क्युलेशन अवघड असतील. 3/8 प्लस 5/24. बरं, पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन 24 त्रिक 72 ना. 72 प्लस 8/5 डिवाइडेड बाय 24/8 192. नक्की 192. ओके, दोघांचे ऍडिशन 72 प्लस 40 112. 112/192 भाग जात आहे. दोनाने देऊन बघा अगोदर. दोनाने दिला तर काय येईल 5 6. हा काय 9 6. परत भाग जातोय. किती जातोय 4 जातोय. बर, मग 4 द्या. 14 56 14 24. परत भाग जातोय. काय ला हा काय तर झालं 7/12. म्हणजे हा कायला पाहिजे. बर, पुढे कॅल्क्युलेशन चांगले पाहिजे तर त्याशिवाय येणार नाही. आणि स्पीडली कॅल्क्युलेशन पाहिजे. 4 मार्काच्या एक्झाम्पलला 2 तास लावशाल नाही तर. ओके, पुढे R2 इज मायनस 1/8 1/2 इंटू R3 काय मायनस मायनस गेट 1/12 मायनस 1/8 प्लस 1/24 मायनस 24 प्लस 8/. ओके, पुढे परत भाग जातोय का याला पूर्णपणे. डायरेक्ट जातोय ना रे. 16 गुणिले 12 करा. 16 गुणिले 12 किती येतं. डायरेक्ट येतो ना. पुढे 0 मायनस 1/2 इंटू 2/3 2 गेट कॅन्सल. आणि हे शेवटचे तसेच मायनस 5/12 1/12 आणि 2/3.